आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। असं कर, स्वतःला बॉडी बिल्डर समजतोस ना? मग सकाळ सकाळी उठून जिम करायला काय होतं? झोप इम्पॉर्टंट आहे. काय करायचं आहे व्यायाम करून? माझी स्वतःची जिम उभारत नाहीये ना, तेव्हा मला काहीच करायचं इंटरेस्ट राहत नाही, कशाचीच इच्छा होत नाही। जिमू डार्लिंग, डोंट वरी, सगळं काही ठीक होणार आहे. तू ना तुझ्या वडिलांच्या मागे लाग, आणि जर त्यांनी ऐकलं नाही ना तर त्यांच्या सतत मागे लाग आणि जिम चालू करून घे. आणि जिम चालू झाली ना तर त्या मुलीपासून तुझी कायमची सुटका होईल. मग आपण ना नवीन आयुष्य सुरू करू आणि आपला संसार ना सुखाने करू. माहितीये? चालेल. कसं वाटते आयडिया? छान वाटतं, पण ते सगळं करूच ग आपण. पण मला ना आता खूप भूक लागली. तू सकाळी एवढी गडबड करून मला बोलवलंस, त्यामुळे मग निघताना काहीच खाल्लं नाही. मला पण खूप भूक लागली. आपण काहीतरी खायला जायचं? तसंच मला तू ऑफिसला सोड. चालेल. राजू ताई डब्बा आले आले. ये लवकर. इधर खोबऱ्याच्या वड्यात खाऊन घे. हो बाकी घेतलं ना? जखम ठणकत नाहीये ना आता? ठीक आहे, काळजी घ्या हा. आणि काही लागलं तर लगेच मला फोन करा. ठेवते. राजू, सूर्या, नानांना बरं वाटतंय आता? पाय जरा दुखत होता पण ठीक आहे, आता चालायला फिरायला लागले छान. वहिनी काही म्हण, तुझ्या हातात तर जादूच आहे. अगं 2 दिवसात नानांना उभं केलंस तू. त्या दिवशी एवढं सगळं झालं, आम्हाला काहीच कळत नव्हतं काय करायचं. लय घाबरलेलो आम्ही. राजूताई, वहिनी आहेच भारी. घराला दवाखाना फक्त वहिनीच बनवू शकते. आणि फक्त घरालाच नाही बरं का, जिथे जाऊ तिथे दवाखाना बनवू शकते. चान्स मिळत नाही की लगेच फिरकी घेता ना तुम्ही माझी. चला आता निघायचं आहे ना? हो जाते. बाय. Yes, please tell me your profile in brief. शैक्षणिक माहिती का? सांगितलं की मी तुम्हाला. नोकरीबद्दल विचारत असाल तर ह्याच्या आधी मी कधी कुठे नोकरी केली नाहीये. म्हणजे आता बी मी गृहिणीच आहे, म्हणून तुम्ही बोलवाल तेव्हा कामावर येऊ शकते. Okay, let's move forward. Just tell me your comfortable working hours. हा? Comfortable working hours. Working hours कोणते जमतील तुम्हाला? सकाळी 9 ते 3 का 4 ते 10? अच्छा तसं होय. कोणते बी जमेल की. तुम्ही सांगा तेव्हा येईल. Okay, why you want to work with us? वर्क? येस येस, आय व्हेरी हार्ड वर्क. आय अहो मॅडम, तुम्हाला आमच्या बरोबरच का काम करायचं आहे? अहो का काम करायचंय म्हणजे मला कामाची लय गरज आहे हो. आणि तुमचं हे ऑफिस व्हेरी गुड. मी इथं कामाला लागले तर मला नवीन काय काय शिकायला मिळेल ना. न्यू थिंग्स लर्न. आय Okay, okay. Tell me something about yourself. युअरसेल्फ. मायसेल्फ धनश्री नाही मायसेल्फ धनश्री साने. आय वॉन्ट दिस जॉब व्हेरी नाही युअर दिस जॉब गुड. आय ठीक आहे, हे घे मॅडम, पाणी घे. थँक्यू. थँक्यू. हे बघा मॅडम, आपल्या इथे सगळी मुलं बाहेरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला येतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या भागातला असतो. जिला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर त्यांच्या भाषेत बोलता येईल. प्रत्येक व्यक्ती बरोबर त्यांच्या भाषेत? अहो पण मॅडम, भारतात एवढ्या भाषा आहेत, समजा कसे येणार ना? सगळ्या नाही मॅडम, पण इंग्रजी, हिंदी या भाषा तर यायलाच हव्यात ना नीट. जर तुम्ही आपल्या इंटरव्ह्यूमध्ये इंग्रजी बोलू शकला नाही, परराज्यातून आलेल्या मुलांशी संवाद कसा साधणार? हा हा मग सोपं आहे की. मॅडम तुम्ही एक काम करा, मला जे काही बोलायचं आहे ना, म्हणजे इंग्रजीत, हिंदीत, कशात बी, ते मला एका कागदावर लिहून द्या. माझं पाठांतर आहे ना एकदम चोख आहे. मी तसं पाठ करेन आणि बोलेन. तुम्हाला बघायचं का माझं पाठांतर? इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन आर माय ब्रदर अँड सिस्टर. असू दे, तुम्हाला कामाची गरज आहे हे कळतंय मला, पण मी आता काहीच करू शकत नाही.
या जॉब क्रायटेरियामध्ये तुम्ही बसू शकत नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला हायर करू शकत नाही. मॅडम काहीच होणार नाही का? आत्ता तरी नाही, सॉरी. मॅडम एक सांगू का, आत्ता तुम्हाला इंग्रजी येत नाहीये, पण तुम्ही पाठ केलेली प्रतिज्ञा ऐकून मला असं वाटतंय जर तुम्ही मेहनत घेतली तर नक्कीच इंग्रजी जमेल तुम्हाला. तुम्ही तयारी करत राहा, आम्ही कधीतरी नंतर तुमचा नक्की विचार करू. चालेल, मी प्रयत्न करत राहीन. धन्यवाद. येत. थँक्यू. पुढ्या चल लवकर डबा काढ. अरे मला लय भूक लागली आहे, चल की. कधी एकदा जेवते असं झालंय. चल ना लवकर डबा काढ. हा पण मैत्रिणीबरोबर जेवणार नाही का? तुला सांगितलं तेवढं ऐकत जा. चल लवकर डबा काढ. चल लय भूक लागली आधीच. ये लवकर. हा. एक विचारू का? काय? आज तुझा मूड एवढा चांगला कस काय ग? नाही, माझ्यासोबत जेवायला आलीस म्हणून विचारलं. अरे तू माझं एवढं मोठं काम केलंय ना, म्हणून आज लय खुश आहे मी. मी कोणतं काम केलंय? पुढे तू ना माठच राहणार आहे. अरे 15 दिवसांचं एक्सटेन्शन मिळालंय मला. आत्ताच्या दिवसांमध्ये माझा क्लास बुडला होता ना, आता ते सगळं दुसऱ्या बॅच बरोबर बसून मला पूर्ण करता येणार आहे. आता हे सगळं तू सरांशी बोललाय म्हणून झालंय ना. अच्छा ते वय, त्यात काय आलं एवढं तवा? अगे ह्यो क्लास आत्ता मोठा झालाय. आधी ज्यावेळेस त्यांच्याकडे 2 कॅम्प्युटर होते, लोक नव्हती, त्यावेळेस मी त्यांना मदत केली. आजकाल आहे ना, वाईट काळात केलेली मदत लोक विसरून जातात. ही लोक चांगली आहेत, त्यांना माहित होतं मी मदत केलेली, त्यामुळे त्यांनी माझा शब्द राखला आणि तुला दिवस वाढवून दिले. हा पण आता दिवस वाढवून मिळालेत ना, तर नीट अभ्यास कर. राहिलेला कोर्स पण नीट कर आणि नवीन कोर्स पण नीट कर. ए आला मोठा शहाणा, मी नीटच अभ्यास करणार आहे. आहे का आता? सरळ बोलता येत नाही का तुला? तिचं काय आहे ना, तुझ्याशी सरळ बोलायला मजा येत नाही ना. मला तर टेन्शन आलंय. आता अजून 15 दिवस तुझी बॉसगिरी झेलायला लागणार आहे. माझी बॉसगिरी? अरे काय देवाला तर घाबर. एवढूसा जीव आहे तुझा, पण एक गोष्ट तरी ऐकते का ग माझी तू? नाही, उलट मला तुझी बॉसगिरी सहन करावं लागणार आहे. ए पुढ्या, मला लय बोलायला आवडत नाही. गप डबा काढ. हा ही भाजी तू खा आणि हा डबा खाणार. कोण करते बॉसगिरी आता? खातो. दादा 2 महिन्यात आपली लय धावपळ झाली ना, त्या सगळ्यात मला दुकानात यायलाच जमलं नाही ना. मी हिशोब बघितलाय ना, खाती तपासली. हा पण तुझं तर लक्ष आहे ना, तू लक्ष ठेव बाबा. नाहीतर असं व्हायचं, आपला माल जास्ती खपतोय पण हिशोबच लागत नाही. दादा कुठे लक्ष तुझं? बेस्ट आहे, हेच बेस्ट आहे. काय बेस्ट आहे? काय बोलतोय तू? आणि मी काय बोलते? लक्ष आहे का तुझं माझ्याकडं? ते सोड, तू एक काम कर, तू धनीला फोन कर, लगेच तिला अक्काच्या घरी यायला सांग. आणि तू पण आवरून घे, आपल्याला जायचंय. आपण आता अक्काकडे चाललोय. असं अचानक कशासाठी? आणि हेच बेस्ट आहे.